कल्पना करा, दाट धुकं, मिठ्ठ काळोख आणि समोरचा रस्ता जिमतीम दिसतोय. अशा वेळी गाडी चालवणं म्हणजे एक मोठं आव्हानच असतं, नाही का? म्हणूनच आज आपण याचबद्दल बोलणार आहोत की धुके आणि रात्रीच्या वेळी सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नक्की काय करायला हवं. एक क्षणाची चूक आणि संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. हे वाक्य अशा परिस्थितीत किती मनाला लागतं, नाही का? म्हणूनच थोडीशी सावधानगिरी बाळगली तर आपलं आणि रस्त्यावरच्या इतरांचंही आयुष्य सुरक्षित राहू शकतं. तर मग सुरुवात करूया धोके समजून घेण्यापासून. कारण कोणताही धोका टाळायचा असेल तर तो आधी नीट ओळखता आला पाहिजे. हेच सुरक्षेच्या दिशेने टाकलेलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे. धुके आणि रात्र या दोन्ही वेळी मोठे अपघात का होतात? यामागे आहेत 3 मुख्य कारणं आणि ती समजून घेणं खूप खूप गरजेचं आहे. सगळ्यात पहिला आणि अगदी उघड धोका, समोरचं काहीही दिसेनासं होणं. दाट धुक्यामुळे समोरचं काही फुटांपलीकडचंही दिसत नाही. अशा वेळी समोरून येणारी गाडी किंवा रस्त्यातला एखादा अडथळा याचा अंदाजच येत नाही आणि काही कळायच्या आत अपघात होऊ शकतो. आता दुसरा धोका जो अनेकदा दुर्लक्षला जातो तो म्हणजे थकवा. आपल्या शरीराचं एक घड्याळ असतं, नाही का? रात्री ते आपल्याला सांगतं की आता आराम करा, पण आपण गाडी चालवत असतो आणि मग डोळ्यांवर झोप येते, लक्ष लागत नाही आणि गाडीवरचं नियंत्रण सुटण्याची शक्यता वाढते. आणि तिसरा धोका, अनपेक्षित अडथळे. म्हणजे रस्त्याच्या कडेला थांबलेली गाडी असेल किंवा अचानक कुणी रस्ता ओलांडायला आलं किंवा एखादं जनावर. धुक्यात आणि अंधारात हे काहीच पटकन लक्षात येत नाही आणि मग जे व्हायला नको तेच होतं. पण थांबा, हे सगळं ऐकून घाबरून जायचं कारण नाही. कारण काही अगदी साधे सोपे नियम आहेत जे पाळले ना तर आपण आरामात या परिस्थितीतून सुरक्षित बाहेर पडू शकतो, स्वतःलाही वाचवू शकतो आणि इतरांनाही. चला बघूया काय करायला हवं. सगळ्यात पहिलं, स्पीड कमी करा. दुसरं, हाय बीम लाईट्स अजिबात नको, कारण धुक्यात तो प्रकाश उलट आपल्याच डोळ्यांवर येतो. त्याऐवजी लो बीम वापरा. फॉग लॅम्प्स असतील तर उत्तमच. पुढच्या गाडीत आणि आपल्यात चांगलं अंतर ठेवा. काचा, आरसे, लाईट्स हे सगळं स्वच्छ असायला हवं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, जराही थकवा वाटला ना, गाडी बाजूला घ्या आणि आराम करा. आता बघूया काय अजिबात करायचं नाही. उगाच ओव्हरटेक करण्याची घाई नकोच. रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवायची नाही आणि गाडी पार्क करत असाल तर पार्किंग लाईट्स लावायला विसरू नका. या छोट्या छोट्या गोष्टीच खूप महत्त्वाच्या आहेत. आता एक अशी परिस्थिती इमॅजिन करा. बाहेर दाट धुकं आहे किंवा रात्रीची वेळ आहे आणि अचानक गाडी बंद पडली. काय करणार अशा वेळी? गोंधळून जायचं नाही. यासाठी एक ठरलेली, सुरक्षित आणि कायदेशीर पद्धत आहे. चला तीच समजून घेऊया. स्टेप नंबर 1, सगळ्यात आधी गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला, शक्य तितकी बाजूला घ्या. स्टेप 2, लगेच म्हणजे लगेच हॅझर्ड लाईट्स चालू करा. स्टेप 3, गाडीच्या मागे थोड्या अंतरावर वॉर्निंग ट्रँगल किंवा रिफ्लेक्टर ठेवा. यामुळे मागून येणाऱ्यांना आधीच कल्पना येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची चौथी गोष्ट, खास करून हायवेवर गाडीच्या आसपास उभं राहू नका. सुरक्षित जागी जाऊन थांबा. बरं, इतके सगळे नियम, कायदे कशासाठी आहे सगळं? फक्त पावती फाडायला? अजिबात नाही. यामागचा खरा उद्देश खूप वेगळा आणि महत्त्वाचा आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी. कायदा हा दंड वसूल करण्यासाठी नाहीये, तर आपल्या आयुष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आहे. प्रत्येक नियम, प्रत्येक कायदा तो आपल्याच भल्यासाठी बनवला गेलाय. जेव्हा आपण गाडीची चावी हातात घेतो तेव्हा फक्त आपल्या एकट्याची जबाबदारी नसते. घरी कोणीतरी आपली वाट बघत असतं. आपण सुरक्षित गाडी चालवतो तेव्हा आपण फक्त एक अपघात टाळत नाही, तर आपल्या घरच्यांच्या चेहऱ्यावरचं हसू जपतो. म्हणून जाता जाता एकच गोष्ट सांगायची आहे, वेग महत्त्वाचा नाहीये, सुरक्षा महत्त्वाची आहे. पोचायला थोडा उशीर झाला तरी चालेल, पण सुरक्षित पोहोचणं जास्त गरजेचं आहे. मग ते धुकं असो किंवा रात्र, नियम पाळा, सुरक्षित पोहोचा आणि सुरक्षित राहा. रस्ता सुरक्षाविषयी माहिती वाचा, बघा आणि सुरक्षित प्रवास करा. धन्यवाद.